अधिक मासात रोज व्यंकटेश स्तोत्र पठण सोबतच नियम काही पाळायचे आहेत. तर व्यंकटेश स्तोत्र जे आहे अधिक मासात करू शकतो का? अधिक मासात व्यंकटेश स्तोत्राची सेवा करू शकतो का? असे बरेचसे कमेंट आले. तर याच कमेंटवर मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलेले आहे. तर पॉझिटिव्ह थिंकिंग या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. तर आज आपण व्यंकटेश स्तोत्राबद्दल जे आहे माहिती तुम्हाला सांगणार आहे. तर तुम्हाला सर्वांना माहीतच आहे की 17 मे पासून जो आहे अधिक महिना सुरू झालेला आहे. तर 15 जूनपर्यंत अधिक महिना आहे. म्हणजे अधिक मासाच्या काळामध्ये अधिक पुण्य प्राप्तीसाठी व्यंकटेश स्तोत्र म्हणावे, पण त्याचे नियम पाळणेही तितकेच महत्त्वाचे आहे आणि तितकेच जे आहे नियम पाळणं गरजेचे सुद्धा आहे. तर हे नियम काय आहेत जाणून घेऊया पुढे. तर अधिक मासात रोज करा श्री व्यंकटेश स्तोत्र पठण, सोबतच पाळा हे 7 कडक नियम. 17 मे रोजी अधिक मास सुरू झाला असून 15 जून रोजी त्याची सांगता होणार आहे. या काळात विष्णू पूजेचे, विष्णू कृपेचे, विष्णू सेवेचे विशेष महत्त्व आहे. असे विष्णूंच्या दशावताराबरोबरच पांडुरंग, बालाजी ही देखील विष्णू रूप मानली जातात. त्या रूपाची पूजा म्हणून विजया एकादशीला पांडुरंगाष्टक, विष्णू सहस्रनाम किंवा व्यंकटेश स्तोत्र म्हणावे असे सांगितले जाते. तर आता जो हा अधिक मास आहे, अधिक महिना आहे, पुरुषोत्तम भगवान म्हणजेच की विष्णूंचा महिना आहे. तर या महिन्यामध्ये जितकी होईल तितकी विष्णूंची सेवा तर करायचीच आहे. त्याचबरोबर व्यंकटेश स्तोत्राची सुद्धा आपल्याला सेवा करायची आहे. तर या व्यंकटेश स्तोत्राचा जो आहे महिमा अनेकांनी अनुभवला आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी हे व्रत जरूर अंगीकारावे. ज्यांना नियम पाळणे शक्य नाही त्यांनी निदान तिन्ही सांजेला व्यंकटेश स्तोत्र अवश्य म्हणावे. आता अधिक मासाच्या निमित्ताने या व्रताची सुरुवात करू शकता तुम्ही, आणि केली तर उत्तमच आहे. करणे उचित ठरेल, जेणेकरून तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये विजय प्राप्त होईल, विजय मिळेल. तर अतिशय सोप्या पद्धतीने आहे. फक्त 3 दिवसाची ही सेवा असते. रोज रात्री किंवा मग तुम्हाला रात्री शक्य नसेल तर मग दिवसासुद्धा सकाळी संध्याकाळी करू शकता. जर तुम्हाला रात्री 12 वाजता ही सेवा करणं योग्य झालं तर तुम्ही ही नक्की करा. पण या सेवा सुरू करताना मन आणि आचरण शुद्ध हवं. तर व्यंकटेश स्तोत्राचे पठणाचे नियम सांगते तुम्हाला. तर एक मंडल म्हणजे 21 वेळा स्तोत्राचा पठण करणे, म्हणजे एका वेळेस 21 वेळा जो आहे या स्तोत्राचा पठण करायचा. असे आपण 3 दिवसाची सुद्धा सेवा करू शकतो, किंवा मग तुम्हाला जास्त दिवसाची करायची असली तर तशी सुद्धा करू शकता. शुचिभूत होऊन हे स्तोत्र म्हणायला सुरुवात करायची. दिवसभरात 21 वेळा शक्य नसेल तर 3 वेळा निवडून येत्या वेळेत हे स्तोत्र म्हणावे. म्हणजे 21 वेळा शक्य नसेल तर मग दिवसभरातून 3 वेळा, किंवा मग रात्री तुम्ही 12 वाजता जर सेवा करायची असली तर मग तुम्ही 12 वाजता एकाच वेळेस 21 म्हटलात तरीसुद्धा चालेल. त्यानंतर तिसरा नियम, ह्या काळात वाईट गोष्टी, वाईट व्यसनं त्यानंतर शक्य तितक्या टाळाव्या. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ईर्ष्या, असत्य विचार, वर्तन, वचन, कोणावरही अन्याय करायचा नाही. कुठल्याही जीवाला त्रास द्यायचा नाही. हवे तितक्या मध्ये दान, धर्म, सेवा करावी. त्यानंतर चौथा जो नियम आहे, हे स्तोत्र म्हणताना पूर्वेकडे तोंड करून निळ्या आसनावर मांडी घालून बसावी. आता तुमच्याकडे निळं आसन नसेल तर मग निळं आसन नाही घेतलं तरी सुद्धा चालेल. फक्त तोंड जे आहे तुम्ही पूर्वेकडे करून बसावं, कारण हे जे स्तोत्र आहे म्हणताना तोंड पूर्वेकडे असावं. त्यानंतर 5वा नियम, एकाग्रतेने इकडे तिकडे न पाहता किंवा मग मन इकडे तिकडे न लावता हे एकाग्रतेने करायचं जे स्तोत्र आहे हे आहे. म्हणजे काय करायचं की आपण ज्यावेळेस स्तोत्र पठण करत आहोत तर आपलं पूर्ण लक्ष जे आहे स्तोत्रावरच असलं पाहिजे. कोण येतंय, कोण जातंय, कुठून आवाज येतोय, आपल्याला काही करायचं नाही. फक्त हे जे आपल्याला स्तोत्र आहे एकाग्रतेने वाचायचं आहे, एकाग्रतेने पठण करायचं आहे. त्यानंतर 6वा नियम, हे स्तोत्र पठण करताना तामसिक भोजन करायचं नाही. जर तुम्ही सेवा करत असाल ना या पठणाची तर तामसिक भोजन करायचं नाही. त्याचसोबत मांसाहार, तामसिक भोजन म्हणजे काय, कांदा, लसूण आणि मांसाहार सुद्धा टाळायचे. हे स्तोत्र पठण करताना
जर तुम्ही वैवाहिक असाल तर ब्रह्मचर्य नक्की पालन करायचं. ब्रह्मचर्य पालन जे आहे या स्तोत्र करताना करायचं. त्यानंतर या स्तोत्र पठणाचा लाभ अनेकांना झालेला आहे. अनेकांना या स्तोत्राची प्रचिती आलेली आहे. केवळ पठण नाही तर दृढ भाव श्रद्धा ही महत्त्वाची. कर्तव्यनिष्ठ राहून या स्तोत्राचे पठण करावे. लाभ व्हावा, इच्छित मनोकामना पूर्ण होवी अशी प्रार्थना करून पुढील स्तोत्र म्हणावे. चला आता स्तोत्राला सुरुवात करूया. पण त्या अगोदर तुम्हाला जर ही माहिती आवडत असेल किंवा मग ही माहिती आवडून आणखीन तुम्हाला अशाच विविध माहिती पाहायच्या असतील जेणेकरून तुमच्या आयुष्यामध्ये वेगवेगळा बदल होईल, तुम्हाला काही मार्ग मिळेल, तर आपल्या पॉझिटिव्ह थिंकिंग या चॅनलवर सबस्क्राईब करून घ्या. कारण अशाच नवनवीन माहिती मी तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे. तर चला आपण आता व्यंकटेश स्तोत्राला सुरुवात करूया. शुभं भवतु. श्री व्यंकटेश स्तोत्रम. व्यंकटेशो वासुदेवा प्रद्युम्नोमितविक्रमश्च संकर्षणो अनिरुद्धश्च शेषद्रिपतिरेवरेच जनार्दनं पद्मनामो वेंकटचलवासिनः. सृष्टिकर्ता जगन्नाथो माधवो भक्तवत्सलः गोविंदो गोपतिः कृष्णकेशवो गरुडध्वज. वराहो वामनश्चैव नारायण अधोक्षज. श्रीधरं पुंडरीकाक्ष सर्वदेवो स्तुतो हरी. श्री नृसिंह माहसिंह सूत्राकार पुरातन. रमानाथो महाभर्ता मधुरं पुरुषोत्तम. चोलपुत्र प्रियं शांतो ब्रह्मादीना वरपद. श्रीनिधिः सर्वभूतानां भयकृद् भयनाशनम्. श्रीरामो रामभद्रश्च भवबन्धैकमोचक. भूतावासो गिरावास श्रीनिवासाक्षीयपति. अच्युतानंद गोविंद विष्णुवैकटनायकं. सर्वदेवकशरणं सर्वदेवकदैवतं समस्तदेवकवचं सर्वदेवशिखामणि. इति कीर्तितं यस्यं विष्णोरमिततेजसं. त्रिकालेयं पठे नित्यं पापतस्य न विद्यते. राजद्वारे पठेदं घोरे संग्रामे रिपुसंकटे. भूतसर्पपिशाचादि भयनास्ति कदाचन. आपुत्रो लाभते पुत्रान् निर्धनो धनवान् भेवेत. रोगात्रे मुच्यते रोगात् बन्धुमुच्यते बन्धनात्. यद यदिष्टमं लोके तत तत प्राप्तयो संशयम्. ऐश्वर्यराजसन्मानं भक्तिमुक्तिफलप्रदम्. विष्णुलोके कसोपानं सर्वदंखेकनाशनं. सर्व ऐश्वर्यप्रदं नृणा सर्वमंगलकारकं. मायावी परमानन्दव्यक्त्या वैकुण्ठमुत्तमं. स्वामी पुष्करी नेत्रे रमया सह मोदते. कल्याणाद्भुतं गायत्राय कामितार्थप्रदायिने.
श्रीमत वेंकटनाथाय श्रीनिवासते नमः. इति श्री व्यंकटेश स्तोत्रम संपूर्णम. जर माहिती आवडली असेल तर कमेंटमध्ये व्यंकटेश नमो गोविंदा गोविंदा लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.